श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल. तर दिवाळीनंतर वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. तर 24 नोव्हेंबर 2023 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये आपण तुळशी विवाह कधीही करू शकतो. तर तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये तुळस ही अतिशय पवित्र आणि माता तुळशी माता म्हणून तिचे पूजन केले जाते. तर घरातील प्रत्येक स्त्री आपल्या दिवसाची सुरुवात तुळशी मातेच्या पूजेनेच करत असते. तर बघा, कुठल्याही विष्णुप्रिया असंही तुळशीला म्हटलं जातं. तर तुळशीला अनेक नावं आहेत आणि तुळशीचं महात्म्य जर आपण वाचलं तर त्याचे खूप आपल्याला फायदे आणि तसेच त्यातून सुखसमृद्धीसाठी आपल्याला नवीन मार्ग मोकळे होत असतात. तर तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जेव्हा देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हा तुळशीपत्र त्यावर ठेवण्याची प्रथा आहे. तर तेव्हा तो नैवेद्य ग्रहण आपले देव करत असतात असंही प्रथा आहे, असंही सांगितलं जातं. तसेच जेव्हा एखाद्या मरणोत्तान अवस्थेत कुठली व्यक्ती असेल किंवा एखादी व्यक्ती जर गेली तर तिच्या तोंडामध्ये तुळशीपत्र ठेवले जाते, तेव्हा त्यांना वैकुंठ प्राप्ती होते असेही म्हटले जाते. म्हणून तुळशीचे अनन्यसाधारण आपल्या या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. तेव्हा तुळस ही अतिशय पवित्र अशी एक देवता आहे आणि आपल्या घरात तिचं स्थान अवश्य असावं. तर आपल्या घरातील सुखसमृद्धी ही सुद्धा तुळशीवरून ठरवली जाते. कारण पहा, जेव्हा एखाद्या घरासमोर तुळशी वृंदावन खूप सुंदर फुललेले असते तेव्हा समजून जायचं की ह्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि कुठलाही जास्तीत जास्त दोष नाही आहे आणि सगळं काही मंगलमय आहे, पावित्र्य आहे. पण काही घरामध्ये तुळशी अजिबात जगत नाहीत, त्या कंटिन्यू मरत असतात किंवा त्या व्यवस्थित वाढच होत नाही. तर अशा घरामध्ये काही ना काही दोष असतात, वास्तुदोष असतात, पितृदोष असतात. तेव्हा आपण अवश्य ह्या तुळशीवरूनच आपल्या घराची जी काही प्रगती आहे किंवा सुखसमृद्धी आहे ते आपल्याला कळू शकते. तर पहा, तुळशीचा विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. चातुर्मासामध्ये जे वेध लागतात आपल्याला ते तुळशी विवाहाचे. कारण चातुर्मासात आपण कुठलेच महत्त्वाचं कार्य करू नये असाच प्रघात आहे. तर हिंदू धर्मामध्ये चातुर्मासात कुठलेही विवाह लावले जात नाहीत, वास्तू शांती होत नाही. पण जेव्हा तुळशीचा विवाह केला जातो त्यानंतर आपल्याला कुठल्याही महत्त्वाच्या कार्याची सुरुवात करता येते. जर आपल्या घरात उपवर मुली किंवा मुले असतील तर त्यांचा विवाहाचा बोलणी किंवा स्थळ दाखवण्याची जी प्रथा आहे तर ती सुरुवात आपल्या ह्या तुळशीच्या लग्नानंतरच केली जाते. तर कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा तो उत्सव करतात, त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. तुळशी विवाह म्हणजे तुळशी पवित्र तुळस वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधन एकादशीपासून करण्याची प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत. तुळशी हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. हिंदू धर्मामध्ये तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागामध्ये उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरामागे किंवा अंगणामध्ये तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतावं. पण मुख्यतः द्वादशीला करण्याची प्रथा आहे. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळत असते. घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाचे तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवतात. त्याबरोबर बोर, चिंचा, आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंचा, आवळा, सीताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगलस्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात किंवा साडी नेसवतात आणि त्यावर मांडव म्हणून उसाची व
धांड्याची खोपटी ठेवतात. तर ऊस हा पूजेतील मामा म्हणून त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर ऊससुद्धा आपल्याला या पूजेमध्ये अवश्य असावेत. तसेच ऊसाचे गरे हा प्रसाद म्हणून सुद्धा दिला जातो, म्हणून ऊसाचंही महत्त्व या दिवशी आहेच. चिंचा, आवळे यांबद्दल ऊसही आपल्याला या पूजेसाठी लागत असतो. तर पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात आणि मग त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये आंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. तसेच कर्त्याने बाळकृष्ण आणि आपली तुळशी माता यामध्ये आंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. तर मंगलाष्टके तुम्हाला येत असतील तर म्हणू शकता. बऱ्याच ठिकाणी ब्राह्मण, स्वामी किंवा गुरव यांना बोलवून ही पूजा केली जाते किंवा काही घरामध्ये घरच्या घरीसुद्धा हा विवाह संपन्न होतो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे, मंत्रपुष्प आणि आरती करावी अशीही प्रथा आहे. आरतीमध्ये अवश्य महाविष्णूंची आणि आपल्या तुळशीमातेची आरती अवश्य करावी. घरच्या कन्ये श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असाही त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धत आहे. तसेच आपण रांगोळी आणि भरपूर दिव्यांनी ही तुळशीची जी काय आपले वृंदावन आहे ते आपल्याला सजवायचं आहे. आणि तसेच बऱ्याच ठिकाणी तुळशी विवाह हा सार्वजनिकरित्यासुद्धा केला जातो. तुळशीची आणि बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणामध्ये इतमामामध्ये मिरवणूक निघते. सन 2017मध्ये सुद्धा गोव्यात तुळशी विवाहाचे पौरोहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले होते. तर आपल्याला साहित्य काय लागेल याबद्दल आपण परत एकदा माहिती घेऊ. 4 ऊस, बोरे, चिंचा, नागवेलीची पाने, सुपाऱ्या, खारीक, बदाम, तुळशीची वृंदावन, फुले, बाळकृष्णाची मूर्ती, हळद, कुंकू, घंटा, पळी, ताम्हण, फुलपात्र, आंतरपाठासाठी कापड, हळकुंड, फराळाचे साहित्य, अष्टगंध, गहू, अक्षतासाठी रंगीत तांदूळ, जानव्यांचे जोड, लहाया, तूप, दर्फ इत्यादी. तुळशीसाठी सौभाग्य अलंकार, मणिमंगळसूत्र, जोडवे, विरोधे, हिरव्या बांगड्या, करंडा, फणी, वधूवरांना नवीन वस्त्र. यामध्ये काही ठिकाणी तुकडा घेतात किंवा काही ठिकाणी वस्त्रसुद्धा दिले जाते, कारण तुळशी मातेला बऱ्याच ठिकाणी ओटीसुद्धा घातली जाते. हार, सप्तपदीसाठी हवन सामुग्री आणि समिधा. तर पूजेची मांडणी आपल्याला प्रथम तुळशीची कुंडी गेरूने रंगवून सुशोभित करावी. तुळशीभोवती रांगोळी काढावी. तुळशीच्या चारी बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव बनवावा. तुळशीसमोर पाटावर तांदूळाचे स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवावा. बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेकडे असावे. विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण व तुळशीला चढती हळद लावावी. नंतर दोघांची षोडशोपचारे पंचोपचारे पूजा करावी. श्रीसूक्त, पुरुषसूक्ताचा अभिषेक करावा. मंगलाष्टक म्हणण्याआधी पुण्याह वाचन हा विधीही करावा. तर जो तुम्हाला येत असेल तर तुम्ही करा. त्यानंतर दोघांमध्ये अंतरपाठ धरून उपस्थितांना अक्षदा वाटाव्यात. मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णास हार घालावा व उपवर मुलगा मुलगी नसल्यास इतरांनी तो घालावा. त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणी, मंगळसूत्र, ओटीचे साहित्य व इतर साहित्य उपवर मुलगा वाहत असतो. किंवा जर तुम्ही घरातील जर यजमान असतील तर त्या दोघांनी मिळून केले तरी चालेल. ज्यांना संपूर्ण विधी शक्य नसल्यास फक्त अलंकार समर्पण हा विधी केलात तरीही चालत असतो. तर पहा, तुळशीचे लग्न म्हणजे तुळशीह विवाह हा खूप अतिशय आपल्या हिंदू धर्मामध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आजची ही आपल्याला दिवाळीनंतर तुळशी विवाह करून मग आपल्या घरातील कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात करायची असते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. झालेली सर्व सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा भेटू अशा सुंदर माहितींसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.